एक आई जिनं आपल्या पोटच्या लेकाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि तब्बल 45 वर्ष सावलीसारखी त्याच्या पाठीशी उभी राहिली. पण एका दुर्दैवी संध्याकाळी त्याच लेकानं कृतज्ञतेची सगळी टोकं पार पाडली. त्यानं आपल्या साईला थिनर ओतून जिवंत जाळलं. मंडळी, ऐकायला ही एखादी थरारक सिनेमाची गोष्ट वाटते, पण दुर्दैवानं हे भयंकर वास्तव धुळ्यात घडलंय. या क्रूर घटनेमागची भीषण कथा आणि त्या निमित्तानं समोर आलेलं आपल्या समाजाचं एक विदारक वास्तव हे सविस्तरपणे समजून घेऊयात या व्हिडिओतून. बघा, गोष्ट आहे धुळ्यातल्या मोहळाली गावची. शुक्रवारची ती सुटीची संध्याकाळ नेहमीसारखी शांत होती. 65 वर्षांच्या जिजाबाई पाटील घरात आपल्या लेकाची म्हणजे प्रदीपची वाट पाहत होत्या. प्रदीप पेशानं रिक्षा चालक. दिवसभर रिक्षा चालवून तो जेव्हा रात्री घरी परतला तेव्हा तो पूर्णपणे दारूच्या नशेत बुडालेला. आईनं नेहमीप्रमाणे मायेनं समोर जेवणाचं ताट ठेवलं, पण प्रदीपच्या डोक्यात जेवायची भूक नव्हती, तर कित्येक वर्षांपासून साठलेला एक तीव्र शेकोटीसारखा राग धुमसत होता. तो राग होता त्याच्या न झालेल्या लग्नाचा. प्रदीपचं वय 45 होतं. तरुणपणापासून त्याच्यासाठी अनेक स्थळं आली, पण केवळ आईच्या काही अटी किंवा स्वभावामुळे ती नाकारली गेली असा एक पक्का समज प्रदीपनं आपल्या डोक्यात करून घेतलेला. माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला ऐन 45शीत मी एकाकी पडायला फक्त माझी आईच जबाबदार आहे, हा न्यूनगंड आणि राग त्या रात्री दारूच्या नशेत अखेर बाहेर आला. जेवताना एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद झाला आणि रागाच्या भरात प्रदीपनं घरात असलेला थिनरचा अख्खा डबा आईच्या अंगावर रिकामा केला. आईच्या किंकाळ्या ऐकून जेव्हा प्रदीपची नशा किंचित उतरली तेव्हा त्याला जाणीव झाली की आपण कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहोत. मग सुरू झाला एक पाषाण हृदयी पोराचा भयंकर बनाव. त्यानं स्वतःच रिक्षा काढून शेजाऱ्याच्या मदतीनं आपल्या आईला रुग्णालयात नेलं. पोलिसांसमोर चेहरा पाडून तो सांगू लागला, आई स्वयंपाक करत होती, तिच्या स्वतःच्याच वेंधळेपणामुळं थिनर अंगावर पडलं आणि हा अपघात झाला. पोलीस सुद्धा कदाचित त्याच्या या खोट्या कथेवर विश्वास ठेवणार होते, पण निसर्गाला आणि मृत्यूपंथाला लागलेल्या आईला हे मंजूर नव्हतं. शरीराची लाही लाही होत असताना असह्य वेदना सहन करत त्या माऊलीनं पोलिसांना आपल्या शेवटचा जबाब दिला. ती माऊली म्हणाली, मला कुणी वाचवू नका, माझ्या स्वतःच्या पोरानंच मला जाळलंय. माझं लग्न लावून देत नाही म्हणून तो मला नेहमी मारायचा आणि आज त्यानं मला संपवलंच. हे शब्द सांगून त्या माऊलीनं शेवटी प्राण सोडले. ज्या लेकाला वाढवलं त्यानं शेवटचा विसावा हिरावून घेतला. प्रदीपला पोलिसांनी अटक केली, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळेल सुद्धा. पण या संपूर्ण घटनेनं आज आपल्या लग्न व्यवस्थेवर आणि सामाजिक मानसिकतेवर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. आज आपल्या समाजामध्ये मुलांची लग्न न होणं हा केवळ थट्टेचा विषय उरलाय. 30-40 उलटून सुद्धा लग्न न झाल्यामुळं तरुणांमध्ये एक सुप्त राग, नैराश्य आणि चिडचिड वाढतीये. एक वेळ अशी होती की मुलगा शिकलेला नाही म्हणून लग्न जमणार नाही असं वाटायचं, पण आज सुशिक्षित कमावत्या मुलांची सुद्धा लग्न जुळेनात म्हणून नाकेनऊ व्हायला लागलंय. मग या सगळ्यात दोष नक्की कुणाचा आहे? मुलांच्या बदलत्या सवयींचा आहे की मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षांचा? कारण काहीही असो, पण लग्नासारख्या एका कौटुंबिक विषयामुळे समाजात असे हिंसक गुन्हे घडणार असतील तर ही धोक्याची घंटा आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतंय? खरोखरच समाजामध्ये मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात का, आणि का मिळत नाहीयेत, यामागे नेमकं कारण काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.